हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही? आय होप सगळे बरे असतील, स्वस्त असतील, मस्त असतील. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल. आज लवकर आलो आम्ही मार्केटातनं. म्हणजे जास्त काय नाही, 11:45 वाजले. पण आहे ना, आता आम्हाला खूप उशीर होत होता मध्ये. कारण तुम्हाला माहिती आहे, गणपतीचं आपण नारळ विकायला आणले होते. तर ते नारळ विकायला आणलेले ना, तर दिवसेंदिवस अजून म्हणजे कमी. पहिले सुरुवातीला खूप चांगले विकायचे, मग नंतर दिवसेंदिवस अजून कमी, अजून कमी, अजून कमी, आणि आता एकदमच कमी. एक एक पण गणपती मी बघायला अजून गेली नाही, आणि एक पण गणपतीचे दर्शन नाही करायला गेली. पण असं वाटतं जाऊ द्या, सुरुवात तर आपल्यापासूनच आहे. कारण नारळ तर देवालाच आई आई बसली, आई हाय करते. तर आम्ही आताच आलो, आणि बंटीताईने इथे जेवण आणून ठेवलं आहे. अजून जेवायचं बाकी. बंटीताई प्लेटी आणते. आज बंटीताई घरी होती, त्याच्यामुळे बंटीताईने आज जेवण बनवलं आहे. तर काय माहिती, पण जेवणामध्ये काय बनवलं ते नाही माहिती, कारण आम्ही आत्ताच आलो. तर अजून जेवणामध्ये काय बनवलं ते काय माहिती नाही. आणि गणपती बघायला पण प्रेम माझं एवढं हट्ट करत होतं ना, की मम्मा मला गणपती बघायला जाऊ दे, गणपती बघायला जाऊ दे. आणि ना, मी आता किती 3-4 दिवस, म्हणजे गणपतीच्या आदल्या 2 दिवसापासून ना मी कंटिन्यू जाते. उद्या मी प्रेमला पाठवणार आहे, कारण की प्रेमला त्याला मी सांगितलं आता थोडेच आहे. आणि म्हणजे आपण नारळ विकायला आणलेले, पण एवढे नाही आहेत आता. म्हणजे एक गोणी आहे, ती अर्धी आहे, आणि अर्धी गोणी पण नाही बोलू शकत, कारण ती अर्ध्या गोणीपेक्षा जास्त आहे, त्याच्यामुळे. तर मग उद्या मी प्रेमला बोलली की प्रेम तू उद्या जा, पण माहिती नाही तो जाणार की नाही. तो लय कंटाळून जातो, खूप म्हणजे बोर होऊन जातो. तो जात नाही तो मार्केटला, त्याला लय कंटाळा यायला लागतो. पण तरी मी त्याला सांगितलं आहे की तू जा, कारण मग त्याला थोडंफार असं जाणीव झाली पाहिजे ना, म्हणून मी त्याला असं अधूनमधून डोस देत राहते. आता आमची जेवायची तयारी आहे बघा. पण बबली आणि छोटी बाहेर गेले, प्रेम पण बाहेर गेलेलं आहे, बबली छोटी पण बाहेर गेलेले आहेत. तर आता ते लोक येतील, मग त्याच्यानंतर आपण जेवायची सुरुवात करूया. दादू नाही आहे, कारण दादू कामाला गेलेला आहे. तर दादू आज उशिरा गेला वाटतं, सेकंड शिफ्टला गेला, त्याच्यामुळे तो उशिरा येणार आहे. तर त्या आपणच एवढे आहे आपल्या घरातले मेंबर, आणि तुम्ही आमच्यासोबत. आता बघू बंटीताईने काय बनवलं, आणि बबली लोक येतील आता. प्रेम कसं मस्ती करत बघेल. काय लपवतोय, काय लपवतोय? हा, बंटीताईने अशी ट्राय केली बघा. भेंडीला असं उभं घातलं, फ्राय केलं, त्याच्या शेंगदाण्याचं कूट टाकलं, खूप टेस्टी लागलं. काय बनवलं बबली? का असं मांस बीस लावून बसली आहे? काय आलं? तिने मग काय लाडू ठेवलाय तोंडात. बबलीला इथं लागलंय काहीतरी. गाईस ना, ते तीळ हा खड्डा असताना तो चढून गेलाय. हे बघा गाईस, डाळ. आमच्या ना बाजूवाल्यांकडे गणपती होता, आम्ही गेलेलो आज आरतीला. आणि मी बोललं सबस्क्रायबर वाढू द्या. बबलीचं नाही ते पूर्ण गाळ सुजून गेलेलं आहे. गाल बघू बघते काय झालंय. दात मला किडला आहे, मग तो इथपर सुजून गेला, कॅव्हिटी जास्त. गाईस, तुम्ही दात घासणार, मी असं होणार नाही. मी तर जास्त गोड खाल्ल्याने झाला मला त्रास. बबली जास्त गोड खाते ना, बबलीचा गोड खाल्ल्याने पण ते दात दुखतो, थंड खाल्ल्याने पण तिला टॉन्सिल आहे. प्रेमचा पण तोच प्रॉब्लेम आहे, पण प्रेम काय ऐकण्यावाली चीज नाही आहे. बबली तर सगळं थोडंफार ऐकून घेईल, पण प्रेम काय ऐकायवाली चीज नाही आहे.
आणि बबलीची आता औषधं चालू आहे. बबली मेडिसिन चालू आहे ना, औषधं चालू आहे ना, बबलीची औषधं चालू आहे. फरक पडणार आहे, पण खूपच जास्त दुखून तिचं इथे पूर्ण सुजलंय. हा जो भाग आहे ना तो पूर्ण असा गादीसारखा झाला आहे ना, हा बबलीचा पूर्ण सुजलेला आहे. तर गाईज आता आम्ही जेवण करायला बसतोय. हे बघा या सगळ्यांनी बबली जेवायला नाही बोलवत. गवारच्या शेंगा बाजरीने भाकर आणि गव्हाच्या शेंगा. छोटी पाण्यात ना बाजरीची भाकर आहे, गव्हाच्या शेंगा आहे, भात आहे, आमटी आहे, भेंडे आहे. हरभरा आणि डाळणी उसळ शेंग. बंटीताई आहे ना आयराणी भाषा बोलून राहिली. ती आयराणी भाषा आमच्या गावाकडे बोला. बंटी आता बघू आपण बंटीताईला ओके बोल बंटीताई. भाकर आणि गव्हाच्या शेंगा, भात आणि हरभरा आणि डाळणी उसळ तुला बोलून आणि भेंडी फ्राय. या चला जुया. चला जी घ्या. बंटीताई ना आता आमच्या गावाकडे आयराणी भाषा बोलतात ना, तर मग तेच बंटीताईने सांगितली. तुम्हाला कोणाला कळते आयराणी भाषा आम्हाला कमेंटमध्ये सांगा. जय खानदेश कमेंटमध्ये आम्हाला सांगा.